सोलापूरकरांना मी सांगू इच्छितो, आम्ही तुमच्या कर्जामध्ये आहोत आणि हे कर्ज आम्ही विकासाच्या माध्यमातून फेडण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुमच्या प्रेमाच्या कर्जात तर जन्मभर राहू, पण तुम्ही विकासाकरता आम्हाला जे कर्ज दिलंय या 5 वर्षामध्ये या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न करून सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा इथल्या प्रत्येक व्यक्तीच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा या पूर्ण करण्याचं काम निश्चितपणे या ठिकाणी आपण करणार आहोत. काशी पालकमंत्री साहेबांनी सांगितलं 2017ला आपण 49 निवडून आलो होतो. 2026 मध्ये 102 जागा लढवून 87 नगरसेवक आपले निवडून आले. सोलापूरच्या इतिहासामध्ये हा देखील एक रेकॉर्ड आहे. अशा प्रकारचा स्ट्राईक रेट हा कधीच कुठल्या पक्षाला मिळाला नाही. सगळे रेकॉर्ड या ठिकाणी आपण तोडले आहेत. तर जिल्हा परिषदेमध्येही 2017 साठी आम्ही 14 होतो. 14 वरनं हनुमान उडी मारली आणि थेट 38 त्या ठिकाणी झालो आणि पूर्ण सत्ता आली. 11 पैकी 10 सभापती आपले झाले. आणि मला हे देखील सांगितलं पाहिजे, एकीकडे काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी देशाच्या संसदेमध्ये महिलांचं आरक्षण रोखलं असलं तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भारतीय जनता पक्षाने 50 नाही 56% या ठिकाणी आमच्या बहिणींना, भगिनींना, महिलांना त्या ठिकाणी निवडून आणण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून मला अतिशय आनंद आहे की एक प्रचंड मोठा विजय हा आपल्याला प्राप्त झाला. आणि अर्थातच या विजयाचे पहिले शिल्पकार ही शहराची आणि जिल्ह्याची जनता आहे. या विजयाचे दुसरे शिल्पकार भारतीय जनता पक्षाचा सामान्य कार्यकर्ता, एक कार्यकर्ता ज्याने बूथवर काम केलं तो कार्यकर्ता आहे. आणि अर्थातच या विजयाचे शिल्पकार या निवडणुकीचं जे नेतृत्व करत होते, मग आपले पालकमंत्री जयकुमार गोरेजी असतील की ज्यांनी अतिशय उत्तम अशा प्रकारे हा सगळा समन्वय या ठिकाणी घडवला, नेतृत्व केलं, आव्हानांचा सामना केला. आणि सोबत आपली आमदारांची जी टीम आहे, मग या ठिकाणी विजय मालक असतील, सुभाष बापू असतील, सचिन कल्याण शेट्टी असतील, समाधान अवताळे असतील, देवेंद्र कोठे असतील किंवा आपले माजी आमदार आहेत रामभाऊ सातपुते, राजाभाऊ राऊत, नावं अनेक घेता येतील. आणि त्यासोबत शहराचे आणि जिल्ह्याचे पदाधिकारी या सगळ्यांनी मिळून हा विजय खेचून आणलाय. लक्षात ठेवा, हा विजय विकासाचा विजय आहे. हा विजय विकासावर ज्यांचा विश्वास आहे त्यांचा हा विजय आहे. आणि मोदीजींच्या नेतृत्वात होणाऱ्या परिवर्तनाचा हा विजय आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणूनच पहिल्यांदा तर निवडून आलेल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना सांगतो, अनेक वेळा आपण निवडून आल्यानंतर आपल्याला असं वाटतं मी माझ्यामुळेच निवडून आलो आहे किंवा निवडून आली आहे, असा समज आपला असतो. आणि मग त्यातनं आपला व्यवहार बदलत जातो. एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा, लोक जसं तुम्ही केलेला विकास पाहतात तसं लोक तुमचा व्यवहार काय आहे हा देखील पाहतात. एक वेळ विकास कमी झाला तर चालतो, पण जनतेसोबत तुमचा व्यवहार कसा आहे हे सर्वाधिक महत्वाचं असतं. जनतेला विश्वास वाटला पाहिजे की भलेही एखादं काम होणार नाही, पण भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधीकडे आम्ही गेलो, आम्हाला सन्मान मिळेल, आमचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल आणि आमच्याकरता प्रामाणिक प्रयत्न केला जाईल, अशा प्रकारची भावना जनतेमध्ये तयार झाली पाहिजे.